साधारणतः 40 वर्षांहूनही जास्त वर्ष गिरणी कामगार आजही घरा वाचून वंचित आहे आणि म्हणून गेले कित्येक वर्ष आम्हाला घर मिळावं यासाठी साधारण 1,50,000 गिरणी कामगारांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला। वेगवेगळी सरकारं आली, सरकारं गेली, पण माझा गिरणी कामगार आजही घरापासून वंचितच आहे। खूप मोर्चे केले, खूप आंदोलनं केली, त्यातले बरेचसे लोक तर या जगातून गेले सुद्धा। सन्मान्य दत्ता इस्वलकर सारखी लोक वगैरे होती आमच्यासोबत। काय आज सन्माननीय सचिनभाऊ आहिरांचा मला फोन होता 2 दिवसापूर्वी आणि आज जवळजवळ 14 गिरणी कामगारांच्या संघटना यांनी राजसाहेबांची भेट घेतलेली आहे। त्यांनी राजसाहेबांना एक निवेदन पण दिलेलं आहे आणि ते निवेदन घेऊन त्यांनी त्यांची मागणी सांगितली आणि त्याप्रमाणे की आम्हाला मुंबईत घरं पाहिजे। सरकार त्यांना वांगणे आणि शेलू हे जे मुंबईच्या बाहेर आहे त्या ठिकाणी घरं द्यायला पाहत आहेत। साधारण 1.25 लाख कर्मचारी आता गिरणी कामगार राहिले, त्यातले आत्तापर्यंत गेले 40 वर्षाहून जास्त काळ गेल्यानंतर 15,000हून जास्त घरं त्यांना काही मिळालेली नाही। त्यामुळे गिरणी कामगार प्रचंड संतप्त आहे, चिडलेल्या मनस्थितीमध्ये आहे। या मुंबापुरीमध्ये भारत देशातून कुठूनही आलेल्या लोकांना झोपडपट्टीत राहिल्यानंतर, अनधिकृतपणे राहिल्यानंतर त्यांना मात्र मोफत घर दिलं जातं, पण आमच्या गिरणी कामगारांना मात्र मोफत घर नाही। तर गिरणी कामगारांकडून पैसे किमान तुम्ही एवढे पैसे द्यायला पाहिजेत जो देशोधडीला गिरणी कामगार लागलाय, ज्याच्या घरामध्ये चूल पेटत नाही, ज्याच्या मुलांना तुम्ही रोजगार दिलेला नाहीत आणि त्या गिरणी कामगारांकडून सुद्धा तुम्ही पैसे मागताय, पण जे कुठून आलेत त्यांना मात्र घरं मोफत देत आहेत। म्हणजे हा अन्याय तुम्हाला वाटत नाही? आणि म्हणून शेलू आणि वांगणीला आम्ही घर घेणार नाही अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। आणि त्यांच्या मागणीसोबत आम्हाला असं वाटतंय की आता धारावीचा प्रकल्प प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होतोय। 1 नंबर 2 जवळजवळ नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनकडे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये एक 20-25 मिल अजूनही त्यांच्या अखत्यारीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जमीन बाकी आहे। जर जमीन बाकी असेल तर ती कोणाला देण्यासाठी ठेवलेली आहे? कोणाच्या कशात घालायची ती जमीन? त्या जमिनीवर आमच्या लोकांना घरं बांधून द्या। नाही तर या ठिकाणी आता TDR पासून सगळं तुम्ही अदानी साहेबांना दिलेलं आहात, तर त्या ठिकाणी घरं बांधा, त्या ठिकाणी आमच्या गिरणी कामगारांना घरं द्या। अरे आमचे पोलीस रात्रीचा दिवस करून आमची सेवा करतात, कधी ईद बघत नाहीत, कधी गणपती बघत नाही, नवरात्र बघत नाही, सतत काही ना काही चालू असतो। त्या पोलिसांना पण मुंबईच्या बाहेर घरं, पण द्या ना इथे त्यांना घरं। पत्रकार कित्येक पत्रकार घरांपासून वंचित आहेत, द्या ना त्यांना सुद्धा घरं। काय द्यायला अडचण आहे? परंतु ह्या गरीब मराठी, खास करून मराठी असणाऱ्या आमच्या ह्या कामगारांकडून तुम्ही मात्र शुल्क घेणार, पैसे घेणार आणि ते पण मुंबईच्या बाहेर। हा कुठले अन्याय आहे? आणि म्हणून 9 तारखेला त्यांनी आपल्या राणीबागपासून आझाद मैदानपर्यंत एक मोर्चा काढलेला आहे। त्यांनी राजसाहेबांची आज भेट घेतली। राजसाहेबांनी त्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे, पण काहीतरी याच्यावरती विचार करावा लागेल आणि तो विचार करून तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये पुढे कसं जायचं ते बघा। कारण नेमकं निवडणुकीच्या वेळेला सगळा गोंधळ होतो, तो गोंधळ पण तुमच्या डोक्यातून तुम्ही काढून टाका। तुमच्या पाठीशी कोण खंबीरपणे उभं राहतं हे पण तुम्हाला पाहायला पाहिजेत, पण ते त्याला तुम्ही बघत आहे। तो सोडा निवडणुकीचा विषय, ते गमतीने म्हणाले तो विषय नाही, परंतु हा त्यांचा अधिकार आहे, त्यांचा अधिकार त्यांना दिला पाहिजेत असं माझं सरकारला म्हणणं आहे। माझं तुम्ही शेतकऱ्यांची मुलं म्हणून येऊन इथं राज्य करता आणि शेतकऱ्यांची मुलं असताना या माझ्या गरीब ग्रामीण भागातून आलेला हा जो माझा गिरणी कामगार आहे, पोलीस कर्मचारी आहे की पत्रकार आहेत, यांना मात्र घरं नाहीत। मात्र या गिरणी कामगारांना घरंही दिलीच पाहिजेत। मग द्या ना, धारावीला द्या, नाहीतर त्या ठिकाणी NTCच्या मिलमध्ये द्या, जमिनी बाकी आहे तिथं घरं द्या, पण ती घरं द्या, त्यांना घरं मिळाली पाहिजेत। इतरांना मोफत द्या, पण ह्यांच्याकडे का पैसे घेता तुम्ही? तुम्ही आता इकडे तिकडे किती पैसे खर्च करता? इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही आता रस्ते बनवता, अमुक तमुक करताय ना, अरे मग काही कोटी जर या गिरणी कामगारांना घरं द्यायला खर्च केले तर अडचण काय तुम्हाला? आणि त्यासाठी त्यांचा लॉंग मार्च आहे। त्या मोर्चामध्ये साहेबां जर मुंबईच्या बाहेर गेले असते तरच, नाहीतर साहेब पण कराची सहभागी होतील
पण मी तर गिरणी कामगारांच्या मतदारसंघातला माणूस आहे. मी माझा कुठलाही कार्यक्रम असेल तर तो रद्द करेन, पण ह्या मोर्चात जाईल. कारण ह्याच्यासाठी जेल कस्टडी आम्ही सगळं भोगलंय. पण आजही गिरणी कामगार माझा रस्त्यावर आहे. त्या वेदना आहेत, संवेदना आहेत. त्याचा सरकारने माणूस म्हणून विचार करावा, माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करावा आणि गंभीरपणे विचार करावा. कामगार एकजुटीचा जय असो. गिरणी कामगार एकजुटीचा जय असो. शेतकऱ्यांचे, कामगारांचे, मराठी माणसाचे असंख्य प्रश्न जे आहेत ते वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. उद्या एक ऐतिहासिक क्षण आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एका मंचावरती एका मुद्द्याला घेऊन येतात आहे. उद्याचा मुद्दा तर आहे, पण असे जे गिरणी कामगार शेतकऱ्यांच्या अशा मुद्द्यांसाठी उद्यानंतर देखील हातात हात घालून दोन्ही ठाकरे तुमच्या पुढाकारांनी दिसतील का एकत्र आले? मला असं वाटतं की कसं आहे, सामाजिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने काही अडचणीचे प्रश्न आहेत तर त्यासाठी मला नक्की खात्री आहे की राज ठाकरे हे नेहमीच बोलत असतात आणि पुढे बोलत राहतील. आणि त्याच्यावरती कुठलाही विषय हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन, निवडणुकांच्या पलीकडे जाऊन विचार करायचा असतो. कारण वर्षानुवर्षाचे प्रश्न असेच प्रलंबित आहेत आणि या प्रलंबित प्रश्नांना मार्ग लावण्यासाठी जर आमच्या विचारांच्या सोबत जर कोण असेल तर त्यांच्यासोबत आम्हाला जायला कुठलीही अडचण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.